साजरी करावी. आणि या कार्यक्रमाला मी गणेश भाऊ कवडेंना म्हणाले, आता ते तरुणांचं नेतृत्व आहे, त्यांनी बोलायला पाहिजे. उद्यापासून बोलायला सुरुवात कर. वडसला काय या ठिकाणी गांधळे साहेब आहेत, नाना आहेत, सगळे बोलू शकताय. सगळे तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठीच आलेले आहेत. निलेश भाऊनी तर तुमच्यासोबत 2 निलेश आणि निलेश नाही चव्हाण, 2 चव्हाण, निलेश चव्हाण, दोघांचे फोटो शेजारी आहेत, दिसतात मस्त. आणि निलेश चव्हाणनी तर खरोखरच या ठिकाणी जितक्या सुंदरतेने सांगितलं, जशी त्याची मांडणी होती ती वाखाणण्याजोगी होती. आणि खरोखरच हा सण आपण साजरा करत असताना त्याने सांगितलं की लक्ष्मी येईल, तर लक्ष्मीच्या ऐवजी बिबट्या येऊ नये असं नानाने भीती दाखवली. आणि त्याला खरोखर भीती वाटली. का वाटू नये? तुम्ही पाहिलं कुमशेतची घटना, त्याच्यानंतर कोणत्या आईला वाटेल का आपलं लेकरू, आपला नवरा, आपला भाऊ, आपल्या घरातला कोणताही तरुण असेल किंवा वयस्कर असेल, कोणावरही हल्ला होऊ नये म्हणून तुम्ही काळजी करू नका. ही आता दुरावी माझ्या हाती घेतलेली आहे. मी त्या दिवशीच मीटिंगमध्ये सांगितलंय. मी गणेश नाईकांशी बोलली, तब्येत ठीक नव्हती तरी पण मी त्यांच्याशी फोनवर बोलून मीटिंग अरेंज करायला लावली. पण आता आम्ही थेट त्यांच्याबरोबर त्यांच्याशी मीटिंग मंत्रालयात करणार आहोत किंवा त्यांच्या घरी करणार आहोत. बरोबर ना वाणी साहेब? आणि बिबट्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. कारण जर आपल्या घरातला जीव जात असेल, कितीतरी वेळा ऐकतो, हा सांगतो माझ्या 4 बकऱ्या गेल्या, माझा गाई गेली, वासरू गेलं. त्या जनावराला सुद्धा आपण इतकं प्रेम करतो की शेतकरी त्याला स्वतःपेक्षा जास्त जपतो, त्याची काळजी घेतो. आणि त्याचा जीव गेल्यानंतर सुद्धा त्याचा कळवळा आपण पाहतो. इथे तर आपलं 9 महिने पोटात असणारं बाळ आपण वाढवतो, स्वतःचा जीव धोक्यात घालतो, मरण स्वीकारून जन्माला मुलं घालतो. ही काय अशी बिबट्याच्या तोंडात द्यायला नाही घालत आहे. त्यामुळे आपण त्याचा बंदोबस्त करणारच आहोत. कोजागिरीच्या शुभेच्छा देत असताना निश्चितपणाने ज्या पद्धतीने भाऊनी सांगितलं, निलेश भाऊनी, मी तुम्हाला एकच उदाहरण देईल की ज्या वेळेला पारसी लोक माहिती आहेत ना तुम्हाला, ज्या वेळेला पारसी लोकांवर प्रसंग आला आणि त्यांनी गुजरातच्या सीमेवरून आपल्याला हाक दिली, त्या ठिकाणी त्यांनी अपेक्षा केली की आम्हाला तुमच्यामध्ये सामावून घ्या महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेला आपल्याकडच्या राज्यकर्त्यांनी सांगितलं का हे शक्य नाही, आम्ही तुम्हाला नाही सामावून घेऊ शकत, आमचीच संख्या इतकी मोठी आहे. ते वाटाघाटी बोलणं चालणं चालू असताना निलेश भाऊ सगळ्यांना म्हटलं की आता हे काय होणार नाही, पण त्यांच्यामध्ये पण हुशारी असते, ते फार हुशार लोक आहेत. ज्यावेळी त्यांच्यापुढे दुधाचं ग्लास आलं, त्यांनी सांगितलं, दुधाच्या ग्लासात त्यांनी चमचाभर साखर टाकली, ते दूध काही खाली सांडलं नाही. त्यांनी सांगितलं जसं ह्या दुधामध्ये ही साखर मिसळली त्याच पद्धतीने आम्ही कुठे मिसळलं तुमच्यामध्ये ते कळणार सुद्धा नाही, आमची वंशावळ आम्ही वाढू देणार नाही आणि तुम्हाला आमच्यामुळे कधीच त्रास होणार नाही. बघा, कुठलाही प्रकार घडो, कितीही गुन्हेगारी घडो, पण तुम्हाला कधी पारशी माणसं त्याच्यात सापडणार नाही. ते कुटुंबातल्या कुटुंब सुद्धा वाढू देत नाही. म्हणजे त्यांनी दिलेला शब्द कसा पाळला बघा. आणि उदाहरण देताना त्या दुधात साखर टाकल्यानंतर दूध बाहेर पडत नाही, त्या पद्धतीने आम्ही राहू हा शब्द त्यांनी पाळला. म्हणजे असेही समाज आहेत की त्या समाजामध्ये जाणीव आहे. ती जाणीव खरं म्हटलं तर आपल्याला एकामेकाविषयी वाटावी. आपल्याला देखील हे आज दूध प्यायल्यानंतर चंद्र खरोखरच त्या दुधाला जसं तो भरती येते, वाहुटी येते, त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण आपण आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या रीती पाळल्याच पाहिजे, आपण ते केलंच पाहिजे. कारण त्याच्या मागे कुठलं ना कुठलं तत्व आहे, कुठली कोणती गोष्ट जपलेली आहे. जसं आपण 5.5 महिने घालतो, आपण तेव्हा करतो, आपण जर त्यांना चांगल्या पद्धतीने केल्यानंतर सुद्धा त्यांचं केलं तर आपल्या कुटुंबात कधीच विघ्न येत नाही, कधी आपलं कुटुंब दुःखी राहत नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणी हे जे कार्यक्रम आहेत, आता तुमचा दांडिया चालला होता, आम्ही मध्ये आलो आणि तुमचा दांडियाला खंड पडला, परंतु अशोक भाऊचा आग्रह इतका होता आणि मुकुंद भाऊचं काय सांगायचं, या सगळ्यांनी इतका आग्रह केला भैया की आता मी तिकडचं वडाचा पण कार्यक्रम आहे, काय रे निलेश भाऊ, वडाचा पण कार्यक्रम आहे, पण म्हटलं पहिलं खानापूरमध्ये जाईल, पहिलं त्यांच्याकडे जाऊन भेट देऊ आणि मग पुढे जाऊ. त्यामुळे आजच्या दिवसाच्या वाणी साहेब पण बिचारे आता भूक लागली तर गाडीमध्ये भेळ होती ती खाल्ली,
नानांनी वाणींनी, म्हणजे इतकं असून सुद्धा पळायचंय. आपल्या लोकांनी कार्यक्रम ठेवलाय. आज निलेश भाऊ 2 तास झाले माझ्याबरोबर फिरतोय, का तर कार्यक्रमाला ताईला तिथे न्यायचंच आहे. म्हणजे अशी तरुण पिढी असेल ज्या तरुणांना वाटतं की माझ्या गावचा विकास व्हावा, तर मी तुम्हाला सांगते की होय, आमचं म्हणणं असं आहे की इथून मागे आपण 22 वर्ष, 20 वर्ष नाही 22 वर्ष, 2002 ते आज 2025 मध्ये आपण आहोत. 2002ला उभी होती ती लेकरं आज मोठी झाली आहे, ती करती झाली आहे. आणि म्हणून आता ज्या वेळेला ही निवडणूक जिल्हा परिषदेची होईल त्यावेळेला निलेश भाऊ याच गटात काम होईल. तालुक्यात नाही करायचं, आता आपलाच गट करायचा. 25 वर्ष आपला गट आपण नेणारच पुढे, हे शब्द आहे माझा. कारण आपल्याला माहिती आहे कुठून आणायचं आणि कसं आणायचं ते. त्यामुळे आपल्याला सगळ्या कला जमतात त्या जनतेच्या हिताच्या, जनतेच्या सुखाच्या, आणि त्यामुळे ते केलं जाईल. त्याच्यात कुठेही मी कमी पडणार नाही हा विश्वास तुम्हाला देते. आजच्या असणाऱ्या कोजागिरीच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा. आपला दांडियाचा कार्यक्रम जोरात चालू दे एवढंच या ठिकाणी सांगते. आणि दाते असेच आपल्याला भेटत राहू दे, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना चांगले कार्यक्रम, महिलांना चांगले कार्यक्रम करायला मिळतील. वाणी साहेब तुम्ही असंच टिकत जा आणि प्रत्येकाला न्याय मिळेल. प्रत्येक आमची महिला दिसली पाहिजे बरं का ज्यावेळी तुम्ही फोटो सोडता तेव्हा. या ठिकाणी पुन्हा एकदा आयोजक संयोजक आपण आम्हाला बोलवलं, जेवढी निलेशनी नावं घेतली ना तेवढीची तेवढी, म्हणजे तंटामुक्ती, सगळ्या गावगाड्यामध्ये असणारे पुढारी, त्यांना साथ देणारे तरुण, महिला, सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.